Hello dear learners and students, welcome to Easy English with Kadu sir. Dear students, today's topic is question tag. Question tag question mark यासाठी दिलेला आहे. म्हणजे एखाद्या सेंटेन्सला टॅग करणे. जसं तू आपण मराठीमध्ये म्हणतो तू शाळेत जातो का? ओके, आर यू, आरंट यू, अशी जे काही. तर याच्यासाठी स्पेसिफिक पहिल्या पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे, रूल्स दिलेले आहेत मराठीमध्ये. ओके, तर पहिला रूल असा आहे की दिलेल्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब्स असतील तर वाक्याच्या बाहेर काढून क्वेश्चन टॅग करावा. नसेल तर सुरुवात डू किंवा डज. ओके, किंवा साधा भूतकाळ असेल तर डीड वापरायचं. सॉरी. तर हेल्पिंग वर्ब्स पण कोणते आहेत, जसं ॲम इज आर, वॉज वेअर, शॅल बी, विल बी, कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शूड, विल, वुड, ऑट, नीड. जे हेल्पिंग वर्ब असतील तर वाक्याच्या बाहेर काढून. नसेल तर सुरुवात प्रेझेंट टेन्स असेल तर डू डज आणि पास्ट टेन्स असेल तर डीड. दुसरा नियम असा आहे की वाक्य जर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह तर क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह. आणि या उलट क्वेश्चन टॅग म्हणजे दिलेलं सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल. नंतर या ठिकाणी चौथा रूल दिलेला आहे, आज्ञार्थी वाक्य जे असते आपण शिकलो होते एका व्हिडिओमध्ये. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मुळात क्रियापदापासून असते. असे जर सेंटेन्स असतील, जसं लेटरचे जर वाक्य असतील तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याचा क्वेश्चन टॅग शॅल यू किंवा विल यू करत असतो. ओके, काही निगेटिव्ह वर्ड्स दिलेले आहेत ठिकाणी. नो म्हणजे नाही, नेव्हर म्हणजे कधीच नाही, नन म्हणजे कोणीच नाही, नॉट म्हणजे नाही, नो बडी म्हणजे कोणीच नाही, नथिंग म्हणजे काहीच नाही. दीज आर द निगेटिव्ह वर्ड्स. सो माय डिअर स्टुडंट, हे तुमच्या लक्षात आलेलंच असतील. तर आपण काही सेंटेन्सेस घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल. ओके, सो आय विल इफ यू मेड द स्क्रीन शॉर्ट यू कॅन मेक इट. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काही सेंटेन्स घेतो. दॅट सेंटेन्स इज व्हेरी युजफुल. सेंटेन्स कोणते, जसं सेंटेन्स घेऊ आपण, सी इज ड्रॉइंग. ओके, दुसरं वाक्य घेऊ, ही कांट स्पीक इंग्लिश, दे ब्रोक ग्लास. ओके, नंतर पीपल आर कमिंग. चार सेंटेन्स आणि याचा क्वेश्चन टॅग बघू आपण. ओके, कसं आहे बघा. क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं पर्टिक्युलर सेंटेन्स लिहायचं आणि नंतर मग इथं कॉमा देऊन क्वेश्चन टॅग समोर करायचं. ग्रामरचा कोणताही अटॅम्प्ट सॉल्व करत असताना तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिल्यांदा टाईप ऑफ सेंटेन्स, नंतर आहे टेन्स. ओके, दिस टू थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट थ्री. तर सी इज ड्रॉइंग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. तर आपला नियम आहे की वाक्यात हेल्पिंग वर्ब्स किंवा टू बी वर्ब असेल तर बाकीचं इज टू बी वर्ब्स आहे, ते इज बाहेर काढू आपण. ओके, नंतर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह म्हणजे इजंट. नंतर सी क्वेश्चन मार्क द्यायचं, आता क्वेश्चन टॅग. दुसरं याचं कॅन आहे, कांट, कॅनॉट, ॲब्रिव्हिएशन एन आणि टी मध्ये कॉमा म्हणजे काय, नॉट. काय द्यायचं, कॅन बाहेर काढा, इथं कॉमा द्या. पण दुसरा नियम त्याच्यामध्ये असा आहे की इफ द गिवन सेंटेन्स इज निगेटिव्ह क्वेश्चन टॅग विल बी पॉझिटिव्ह. इफ द पॉझिटिव्ह सेंटेन्स विल बी देअर क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे दिलेलं निगेटिव्ह म्हणजे काय, प्रोनाऊन्स घ्यायचं. या ठिकाणी ही नाव असेल, प्रोनाऊन्स ही सी, त्यासाठी ही सी, इट, ही. मेलसाठी, फिमेलसाठी सी आणि न्यूचर जेंडरसाठी इट. ओके, डिड यू अंडरस्टँड. नंतर दे ब्रोक अ ग्लास, कॉमा द्यायचं. तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स नाही, टू बी वर्ब्स नाही. ओके, या ठिकाणी ब्रोक
पास्ट टेन्स आहे. आपल्याला माहित आहे ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स टू बी वर्ब नसेल तिथं सुरुवात डू, डज किंवा डीड, डू डज किंवा करायची प्रेझेंट टेन्स असेल तर इथं ब्रेकचं ब्रोक झालं पास्ट टेन्स काय वापरणार मग डीड, बरोबर आहे. नंतर निगेटिव्ह करायचं डिडंट, नंतर दे. ओके, पीपल आर कमिंग, आर निगेटिव्ह करायचं आरंट. पीपल साठी प्रोनाउन्स कोणतं वापरणार आपण दे. सो इट कुड बी व्हेरी इम्पॉर्टंट सम क्वेश्चन टॅग. ओके, जसं हे झाले, हा काळ कोणता होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, हा सिंपल प्रेझेंट टेन्स, हा सिंपल पास्ट टेन्स, हा पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एक आता दुसरं असं वाक्य किंवा आपण जे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, जसं ओपन द डोअर, ओपन द डोअर. त्याचा निगेटिव्ह वगैरे क्वेश्चन टॅग करण्याची म्हणजे काहीच आवश्यकता नाही. याचा क्वेश्चन टॅग येतो शॅल यू. काय येतो शॅल यू. ओके, रिमेंबर दॅट ऑल द टाइम्स. ओके, जसं किशोर विल कम, किशोर विल कम, इथं कॉमा. याचा क्वेश्चन टॅग कसा आहे, इथं विल आहे, विल बाहेर काढा, जर निगेटिव्ह करा विलंट. किशोरसाठी कोणता शब्द वापरणार, प्रोनाउन्स वापरणार आपण ही, मुलगी असेल तर सी. ओके, डिड यू गेट इट.